कविराज. अरे युवराज, या या, पधारिये. कसे आहात आपण? मैं ठीक है. लेकिन आज आपके चेहरे का नूर कुछ और ही छलका रहा है. आज आपके अंग अंग से खुशी छलक रही है. युवराज बसा ना. युद्ध पे जाने वाला योद्धा इतना मोहक दिखता है, मैंने पहली बार देखा. परंतु कविराज, हम युद्ध करने नहीं, उत्सव मनाने जा रहे हैं. ये आप क्या कह रहे हैं युवराज? उत्सव? कविराज, उत्सवच नाही तर महाउत्सव. महाउत्सव? कविराज, आजवर आम्ही अनेक मोहिमा केल्या, अनेक लढाया केल्या, त्या जिंकल्याही. पण ही मोहीम काही वेगळीच आहे. वो कैसे युवराज? मुहिम तो आखिर मुहिम होती है. पण आजवर ज्या काही मोहिमा आम्ही केल्या त्या प्रत्येक मोहिमेत आमच्या पाठीशी परमेश्वराचा आशीर्वाद असायचा. इस बार भी परमेश्वर का आशीर्वाद आप ही के साथ है. नाही, यावेळी आमच्या पाठीशी परमेश्वराचा आशीर्वाद नाही, साक्षात परमेश्वर आहे. मी समजलो नाही. कविराज, आमचा परमेश्वर म्हणजे आमचे आबासाहेब. ते या मोहिमेत आमच्या सोबत असणार आहे आणि आबासाहेब केवळ पालखीत बसून आमची तलवारबाजी बघणार आहेत. म्हणून तर मोहिमेची संपूर्ण जबाबदारी त्यांनी आमच्यावर सोपवली. आम्ही आघाडीवर असणार, तलवार गाजवणार, गरिमास पराभूत करणार आणि त्या मुलखात स्वराज्याचा भगवा फडकवणार. हा उत्सव नाही तर दुसरं काय आहे? खरंय युवराज. वाह कविराज, खूप दिवसापासूनची आमची इच्छा होती, एकदा आमच्या आबासाहेबांनी आम्हाला युद्धभूमीवर तळपताना बघावं. त्यांचा शूर आबांचा हा शूर छावा शत्रूवर कसा तुटून पडतो, त्याची तलवार कशी विजेसारखी तळपते, हे आबासाहेबांनी एकदा बघावं आणि आमच्या पाठीवर कौतुकाची थाप द्यावी. आमच्या आबासाहेबांनी केलेलं कौतुक, त्यांनी दिलेली शाबासकी, हेच आमचं जीवन. त्यांनी कौतुकानं छातीशी धरावं आणि आमच्या उभ्या जन्माचं सार्थक व्हावं. बस. आणि आता ते क्षण अगदी जवळ येऊन ठेपले आहे. डोळ्यात प्राण आणून आम्ही त्या क्षणांची वाट बघतो आहोत. युवराज, आप पिता पुत्र स्वयं में महान है. कविराज, या मोहिमेसाठी आम्ही एक समरगीत लिहिलं आहे. मोहिमेच्या वेळी प्रत्येक योद्ध्याच्या ओठांवर हे समरगीत असावं अशी आमची इच्छा आहे. सुनाइए. जय 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 जयकार, शिवछत्रपतींचा जय जयकार. हाती धरल्या तलवारीला चढली आता धार. वाह, जय 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 जयकार. अद्भुत, सुंदर. कविराज, आम्हाला आपली वाहवा नको, आपले शब्द हवे आहेत. मोहिमेच्या कामांमुळे आम्हाला फुरसत मिळत नाही. आपण हे समरगीत पूर्ण करावं अशी आमची इच्छा आहे. मी? तुम्ही? जी, मी प्रयत्न करतो. चंपा, महाराज अजून थाळ्याला आले नाही. आम्ही वाट बघतोय म्हणून निरोप दे त्यांना. जी. तोपर्यंत आम्ही थाळा लावतो. नाहीतर एकदा काम सुरू झालं की तहान भूक विसरून जातात. जा. जी. आम्ही आता तुम्हाला जे सांगणार आहोत ते फक्त तुमच्यात आणि आमच्यात. ही गोष्ट बाहेर जाता कामा नये. जी महाराज. हंबीरराव, दक्षिणेची मोहीम ऐन तोंडावर आलेली असताना एक मोठा पेच उभा राहिलाय. पेच? कसला पेच? ते सगळं आम्ही तुम्हाला सविस्तर सांगू. पण दक्षिणेच्या मोहिमेवर शंभूराजे आणि आमच्यापैकी कोणी एकानीच जायचं ठरलं तर कोणी जावं. काय झालं महाराज? आम्हाला तुमचा निर्णय हवाय हंबीरराव. माफी असावी महाराज, तर हा सवालच चुकीचा आहे. तुम्ही स्वतःच्या डोळ्यानं बघताय महाराज, त्या पोरानं
या मोहिमेसाठी दिवसाची रात आणि रात्रीचा दिस केलाय. नवीन हत्यारं बनवून घेतली, घोड्यानं तयार केलं, त्यांना नाल ठोकले, फौजाचा युद्ध सराव करून घेतला, भालाईतांची तुकडी तयार केली, जिलबी पथकात नवीन भरती केली. त्यानं फौजाचा रूपडच बदलून टाकलंय महाराज. अहो एवढंच नाही तर फौज चालताना आपला घोडा कुठं असणार हे बी त्यांनी ठरवलंय. त्यांच्या परिश्रमाकडे, त्यांच्या उत्साहाकडे आपण दुर्लक्ष नाहीच करू शकणार. मग पण तरीही आमचा सवाल तोच आहे, आम्हा दोघांपैकी एक कोण? कसं आहे महाराज, तुमची रणनीती अद्भुत. त्याच्या जोडीला शंभूराजांचं उसळतं रक्त आलं तर दक्षिण मोहिमेचा पार धुळा तोडून टाकू आपण. हो, पण हंबीरराव, आम्हाला दोघं बी हवं. ते शक्य नाही. आम्हा दोघांपैकी एक कोण? सूर्य पाहिजे का त्याचा प्रकाश पाहिजे असं विचारलं तर काय उत्तर द्यायचं महाराज? तुम्ही सरसेनापती आहात म्हणून तुमचा निर्णय आम्हास महत्वाचा वाटतो. बोला. कसं सांगणार महाराज? असं वाटतं की दक्षिण मोहिमेत तुम्ही असाव, कारण मुलूक नावा 2 बादशांच्या भेटीगाठी घ्यायचे, त्यात यंकुजी राजांची मसलत करायचे, त्यांना स्वराज्यात आणायचंय. कुतुबशहा बरोबर काय बोलायचं हे तुम्हासनीच ठावं आहे महाराज. मग आम्ही जावं? नाही महाराज, शंभूराजा बी काही कमी नाही. अहो फौज त्यांच्या एका इशाऱ्यावर जान कुर्बान करायला तयार आहे महाराज. ते बी दक्षिण जिंकत्याल. हंबीरराव, निर्णय सांगा. आम्ही निर्णय देऊ शकत नाही महाराज. आपण शंभू राजांचा इरस होईल असं काही होता कामा नये. तुम्ही दोघांनी बी दक्षिण मोहिमेत असावं असंच आमचं मत. आम्हालाही तेच वाटत होतं, पण या राजपटावर अशा काही घटना अकस्मात घडतात ज्यामुळे आपल्याला आपले निर्णय बदलावे लागतात. परंतु आबासाहेब, घेतला निर्णय बदलू नये. रणूबाई, आम्ही तुम्हाला तुमचा निर्णय विचारतो आहोत कारण तुम्ही आमच्या कन्या आहात, शंभूराजेंच्या बहीण आहात. तटस्थपणे आणि विचारपूर्वक निर्णय सांगा. परंतु आबासाहेब, आमचा काय अनुभव? अनुभव नाही, पण राणूबाई, हा प्रश्न पुढे जाऊन भावनिक होऊ शकतो, आणि तो किती भावनिक होऊ शकतो हे आम्हाला तुमच्या उत्तरावरून कळेल. बोला, आम्हा दोघांपैकी कोणी एकाने या मोहिमेवर जावं? दादासाहेबांनी. होय आबासाहेब, दक्षिण मोहिमेची संधी दादासाहेबांनाच मिळाली. पण राणूबाई, त्या दक्षिणेची मोहीम ही खूप मोठी आहे. शंभूराजांना पेलवेल ती? मग दोघांनीही जावे. आता पेच असा समोर आलाय की आम्हा दोघांनाही एकाच वेळी स्वराज्य सोडून जाता येणार नाही. परंतु आबासाहेब, आपली मुलगी म्हणून आम्हाला असे वाटते आहे की आपण आराम करावा. खूप धावपळ केलीत आपण. आम्ही तर तुम्हाला घाई गडबडीतच पाहत आलो. आज हा खान आला तर उद्या तो खान आला, तर कधी आपण वेढ्यात फसला. त्यातूनही आपण जर गडावर असाल तर सदरेवर, तर कधी खलबत खाण्यात, तर कधी आऊसाहेबांच्या महाल. आणू आबासाहेब, आज आमच्या मातोश्री असत्या आणि तुम्ही त्यांना विचारलं असतं की मोहिमेवर कोणी जावे, तर त्यांनीही हेच सांगितलं असतं, आपण आराम करावा. आणि आता ज्याच्या त्याच्या तोंडी झालंय, दादासाहेब दक्षिण मोहिमेवर निघालेत. थोरल्या मातोश्रींनी दादासाहेबांच्या आवडीचे जिन्नस भरले सुद्धा संदुकीत. युवराज्ञींनी दादासाहेबांना भेट म्हणून मॅन तयार करून घेतली. दादासाहेबांनी सगळ्यांना सांगितलंय 1.5 वर्षाचा कार्यक्रम आहे, त्याचे नियोजन कसे करायचे हेही सांगितले.
गडावर घराघरात दादासाहेबांचे औक्षण सुरू झाले. सुहासिनी त्यांना विजय तिलक लावत आहेत, त्यांना ओवाळत आहेत. मग आता मोहिमेवर कोणी जायचं हा मुद्दाच उभा राहायला नको. आबासाहेब, बाण सुटलाय आता. राणीसाहेब आले महाराज? नाही, निरोप बी ऐकून घेतला नाही बघा. अशा कसल्या मसलती रंगल्या तेवढ्या? जेवणाचंही भान ठेवायचं नाही, बोलावून निरोप पाठवूनही यायचं नाही म्हणजे काय? निरोप पाठवूनही जर आपण गेला नाहीत तर कुतुबशहा नाराज होतील महाराज. असं एकतर या मोहिमेचा घाट घातला जात होता तेव्हा प्रारंभी कुतुबशहा तयार नव्हते, भेट नकोच म्हणत होते. पण मग शब्दा आणा भाका देऊन त्यांस तयार केले. शिवाय मादण्णा, अक्कण्णा यांनीही आपल्या भक्तीपोटी आपले कसब लावले. हेही खरंच. आपण येणार, साक्षात छत्रपती येणार म्हणून कुतुबशाहीतून दस्तखत मुबारक आणि पंजाचे फरमान पाठवून आपणास आमंत्रणही दिले आहे. आम्ही त्या आमंत्रणाचा स्वीकारही केलाय. आणि आता जर आपण गेला नाहीत तर कुतुबशहाला हा घोर अपमान वाटू शकतो. प्रल्हाद पंत, पण आम्ही दुसरे कोणी नाही तर आमचे पुत्र युवराज शंभूराजे यांना पाठवतो आहोत. महाराज, क्षमा असावी, परंतु छत्रपतींनी कुतुबशहांना भेटणं आणि युवराजांनी भेटणं यात तफावत आहे. शिवाय आदिलशाहीतील आपल्या मराठी सरदारांना, तेथील तरुण सैनिकांना हिताच्या 4 गोष्टी सांगून त्यांचे मतपरिवर्तन करून त्यांना मादण्णांच्या छत्रछायेत आणून मादण्णांना शक्तिशाली बनवून पठाणांना शह द्यायचा आहे त्याचे काय? हे मात्र राहून जाईल. त्याचबरोबर तुंगभद्रेपासून कावेरीपर्यंतचा प्रदेश काबीज करून त्या प्रदेशी स्वराज्याचा भगवा फडकवायचा आहे. ते राहून जाईल, कारण आपण येणार म्हणून तेथील प्रजा अनाचारी सरदारांना सोडून आपल्या मागे उभी राहणार आहे. त्यांचा भ्रमनिरास होईल महाराज. प्रल्हाद पंत, एक सांगा, अगदी आई भवानीला स्मरून सांगा, आम्ही दक्षिणेत यायलाच हवं का? होय महाराज, नाहीतर इतके दिवस आपण जो मनसुबा रचतो आहोत तो कोसळेल आणि हाती काहीच साध्य लागणार नाही. त्यामुळे माझे वैयक्तिक मत आहे की आपण कोणत्याही परिस्थितीत मोहिमेत असायला हवे. पण मग शंभूराजे, त्यांचं काय? शंभूराजे आले तर दुधात साखरच असेल महाराज. ते आले तर ठीकच, परंतु थोरली मसलत हाती घेऊन औरंगजेबास जर शह द्यायचा असेल तर आपल्याला मोहिमेत यायलाच हवे. दक्षिण मोहीम आपल्याशिवाय नाही होऊ शकत महाराज. महाराज, बेत शिजलेला आहे, पंचपक्वान्न तयार आहेत आणि ताटात वाढलेलेही आहेत. आता आपण केवळ थाळ्याला हात लावायचा. मसलती चालूच राहतील, भुकेचं भानही राहणार नाही त्यांना. आम्हीच थाळा घेऊन जातो. मोरोपंत जी. स्वराज्याचे पेशवे म्हणून तुम्हाला काय वाटतं? शंभूराजे का आम्ही? कोणी जावं दक्षिण मोहिमेवर? महाराज, म्हणजे मी काय सांगणार? शिवाय आपल्या मनातील कोणास सापडले आहे? आमच्या मनातलं कोणालाही सापडलंच नाही, पण तुमच्या मनातलं तरी सापडू द्या. महाराज, सुरनीस, आपण बोलावं. आमचे स्वच्छ आणि ठाम मत आहे.
आपण दोघेही निर्धास्त जा. दक्षिण मोहीम गाजवावी, ठरवलेले मनसुबे पार पाडावेत आणि पुन्हा वाजत गाजत रायगडावर यावे. छान. मोरोपंत, आमचेही तेच म्हणणे आहे. आता रायगडावर चिंता करण्यासारखी परिस्थिती नाही. सर्वत्र छत्रपतींच्या नावाचा धाक आहे. सिद्धी फिरंग्यांची हिंमत नाही. आपल्या स्वराज्यात ते प्रवेशही करू शकत नाही. शिवाय उत्तरेकडूनही फारशा हालचाली नाहीत. औरंगजेब, बराणपूरचे मोगली तळ तसे शांत आहेत. त्यामुळंच तानाजी पंत म्हणतात त्याप्रमाणे आपण दोघांनीही मोहिमेवर निर्धास्त जावे. आणि त्यातूनही कोणता प्रश्न उपस्थित झालाच तर आम्ही आहोत ना. आम्ही कोणत्याही प्रसंगास तोंड देऊ शकतो. शिवाय मदतीला सरदार आढळराव धुमाळ, सरदार रावतराय ढमाले, नरसिंगराव शितोळे, लखमाजी बलकवडे अशा मातब्बर आसामी आहेत. ही मंडळी आहेतच. त्यामुळे चिंता करण्यासारखे गडावर आणि स्वराज्यात काहीही नाही. आपण निर्धास्त जावे व मनातील संकल्प पूर्ण करावा. शंभूराजांना पहिले पुढे घालून न्यावे. अहो, केवढी तयारी केली आहे त्यांनी. परवा तर आमच्या वाड्यावर आले होते. आमच्या कुटुंबानी त्यांचे औक्षणही केले. आम्हा दोघांचे आशीर्वादही घेतले. हो ना, शंभूराजे अगदी उतावेळ झाले आहेत दक्षिणेत जाण्यासाठी. त्यामुळे हा निर्णय आता बदलू नये. शिवाय संभाजीराजे आणि दक्षिण हे एक वेगळे नाते आहे. होय, आमचे दादासाहेब संभाजीराजे दक्षिणेत होते. हो ना, आता हेही दक्षिणेत जाते. पण तुम्ही तर शंभूराजेंच्या नेतृत्वाविषयी शंका घेतली होती. माफी असावी महाराज. आम्ही नेतृत्वाविषयी शंका घेतली होती, त्यांच्या दक्षिणेत जाण्याविषयी नाही. उलट मी म्हणेन त्यांनी दक्षिणेत जावं, पराक्रम करावा आणि आपणास ते पाहण्याचे भाग्य मिळावे, एवढी जगदीश्वराचरणी प्रार्थना. महाराज, हे काय नवीन प्रथा? थाळ्या खलबतखान्यात? मग निरोप दिले तरी ऐकायचे नाही, सांगावे धाडले तरी यायचं नाही. अण्णाने प्रतीक्षा किती करावी म्हणून आलो. आणि कसली एवढी मसलत? मोठाच पेच पडलाय. आधी 4 घास घ्यावे आणि मग पेच सोडवावा. नाही राणीसे, आम्हाला जे काही घास जाणार नाही. आम्ही एवढे स्वतः राबून आपल्या आवडीचे जिन्नस करावे आणि आपण आमचा हिरमोड करावा. त्याला काय म्हणावं? याही पेक्षा मोठा हिरमोड होईल असा निर्णय घेतलाय आम्ही आज. तो कसा सांगावा हाच पेच आहे. कोड्यात बोलू नये, कळेल असं सांगावं. राणीसाहेब, आम्हाला मदत करा. आपण आज्ञा करावी महाराज, पण स्पष्ट काय ते बोलावं. आमच्या जीवाची घालमेल होते. राणीसाहेब, आपल्या शंभूबायांना सांगा, म्हणावं ते आमच्या बरोबर दक्षिण मोहिमेला येऊ शकत नाही.